ए कोण आहे रे तिकडे? अरे आई काय झालं, का बरं आवाज येतोय? ए दुपारची काय झोपली आहे? केव्हाची कामं कोण करीन? उठ, झोपली मोठी केव्हाची. अरे आई माझं ना खूप डोकं दुखत आहे, तुम्हाला माहित आहे ना मी नाही तर दुपारची झोपते का? नाही काही नाटकं नको आहे, जा ते काम कर, भांडे राहिले पडले सगळे घासायचे, उठ. नेहमीच नाटक आहे. मला झोपू देत नाही, स्वतः मस्त झोपते. आता पाय तुम्ही. काय झालं ग? अरे काही नाही आई. आई 6 वाजले ना, आरती करावं लागते ना आपल्याला. उठा उठा. सुख करता दुःखार्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम. आई थांबा थांबा, वेळ आहे अजून आरतीला. जा तोपर्यंत तोंड धुवून या, तोंडावर पाणी मारून या. मला झोपू देत नाही, स्वतः मस्त झोप देतात. जर मी तुम्हाला आवडत नाही तर का नाही हाकलून दे तुम्ही मला घराच्या बाहेर? का बरं घरात ठेवता? हाकलून द्या मला माहेरी. नाही ना सासूबाई, नाही मी नाही जात ना सासूबाई घर सोड. नाही ना नाही ना नाही, मला नाही ना. आहे भांड्याला लागते सासूबाई. नाही मला नाही जायचं माहेरी, नाही जायचं. नाही ना नाही, मी नाही जात ना. राहू द्या सासूबाई, राहू द्या ना. मी याच्यानंतर नाही करणार ना. नाही ना नाही ना, राहू द्या सासूबाई. अगं सुनबाई, माझा चष्मा दिसला का ग? मी केव्हाची शोधत आहे, दिसतच नाहीये. सासूबाई टाकीत पडसा ना गावाला वळसा. हा काय तुमचा चष्मा? तुमच्या डोक्यावरच तर होता. हे बघ बाई, असं होते माझं. अरे आई मला वाटतं तुमचं B12 कमी झालं. कशाचं हे बीटेलं? आमच्या वेळेस नव्हतं बाई असं. आम्ही नुसतं भाजी भाकरी खायचं आणि तंदुरुस्त राहायचं, निरोगी राहायचं. माहिती आहे का ना? आताच्या मुलांना काय बाई ते बीटेल मला तर काही कळत नाही बाई. अरे आई तुमचा जमाना वेगळा होता, तुम्ही काहीही बोलता. असते बरं का हे B12 आपल्या शरीरातलं कमी होते. बरं ते जाऊ दे. किराण्याची लिस्ट बनवली का तू? नाही नाही आई, बनवते मी आता. बनव लवकर, बनव मग. हा ठीक आहे, मी घेते. हो. 5 किलो तेल, 5 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो गूळ, 1 पाव सुपारी. अगं बाई, बरं तू सुपारी म्हटलं तर सुपारीवरून आठवण आली. मागच्या महिन्यात ना त्याला अगदी खराब सुपारी दिली ती. बरं त्याला सांग आणि यावेळेस चांगली दे म्हणावं. हा हो हो आई, मी नक्की सांगते. आणि यावेळेस ना मी स्वतः जाऊन किराणा घेऊन येते. यावेळेस ना त्याला ठणकावून सांग की सुपारी चांगली दे, नाहीतर मी परत घेऊन येईन. आणि तू स्वतः जा, नाही तर कोणाच्या भरोशावर पाहू नको. हा हो आई, मी सांगितलं ना तुम्हाला, मी स्वतः जाते आणि सगळं किराणा सामान मी स्वतः घेऊन येते. मग तर चालेल ना? अरे सासूबाई, मी तर तुम्हाला एक सांगायचंच विसरली. अगं मला तो भक्ती म्हणत होती आता कोणाचं B12 कमी झालं. हा अरे आई, अरे कहना क्या चाहते हो? बरं जाऊ दे, काय करा नाही लागत. सांग पुढचं काय काय विसरली तू, सांग. सासूबाई हा? काल मावशीचा अकोल्यावरून फोन आला होता आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना वास्तुशांतीसाठी बोलावलेलं आहे. अरे देवा, यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. म्हणजे सासूबाई? म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे तुला माहित नाही का ग, या महिन्यात किती अडचण येऊन राहिलेलं आहे. त्याच्यात आता हा खर्च आणखी नवीन. आई असू द्या, काही हरकत नाही, होईल सगळं मॅनेज. मी मुळीच येणार नाही बरं. तिला सांगून देशील की माझ्या सासूचे गुडघे खूप दुखत आहेत. हा आणि हे बा तुला सांगते, गिफ्ट वगैरे काही मोठं न्यायचं नाही, छोटंसंच न्यायचं. आणि तुम्ही दोघं जाऊन या. आणि आपण मागच्या वेळेस बाहेर केला होता तिला, आता काही करायची गरज नाही. बरं सासूबाई, आम्ही दोघच जण जाऊन, मग तर चालेल ना? ठीक आहे, चला मग आता जेवण थंड होत आहे, आपण जेवण करून घेऊ. चल. अरे आई, तुम्ही का बरं झाडताय? अगं कचरा झाला आता म्हणून झाडत आहे. नाही नाही, मी झाडेन. आणि हे काय, तुम्ही तयार नाही झाले अजून? कुठे जायचंय? काय आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं बारसं आहे म्हणून, आणि आपल्याला जायचंय म्हणून. तू जा बाई, मी तर काही येत नाही. अरे आई नाही ना, तिने आवर्जून सांगितलं की तुझ्या सासूबाईला घेऊन यायचं म्हणून. तुम्हाला यावंच लागते बरं. बघा मी तयारी झालेली आहे.
बरं घेते हा, मग मी करा, तयारी मी झाडू करते. काढते. हो का ग, पण साडी कोणती घालू मी? अरे आई, ती साडी घाला ना. मागच्या वर्षी ते मामांच्या लग्नात घेतली नव्हती का तुम्ही, त्यांच्या मुलाच्या लग्नात, ती घाला ना. चांगली दिसेल का ती? मग ती छान दिसते म्हणून तर तुम्हाला सांगते मी, काढा ती साडी. ही का? हा, हीच तर बोलली मी. बरं बरं. बघा बरं किती सुंदर साडी आहे. हो हो मग हा ऐका लवकर करा. हो हो आई चला, झाली का तयारी? हो झाली. पण का ग, त्या पोरीसाठी काही घेतलं का नाही? अरे आई, तिच्या मुलीसाठी ड्रेस घेतला हा. आणि तिच्यासाठी साडी घेतली. हो, बरं बरं ठीक ठीक आहे आहे, चला. हो चल. मला तर अशा लोकांचा एवढा राग येतो ना, की एका रांगेत उभं करायचं, असं गोळीला धाड 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 ओढून टाकायचं त्यांना. खरंच मी आज पहिल्यांदा पाहिलं की समाजात लोकांची अशी मानसिकता आहे म्हणून. खरंच ना, संताप येतो मला अशा गोष्टींचा, संताप. अगं जाऊ दे ग, असतात असे काही काही लोक बुरसटलेल्या विचारांचे. अगं त्यांच्यामध्ये ना शिक्षणाचा अभाव असते, अशिक्षित लोक असतात ते, जाऊ दे ना. असं तुम्हाला माहिती आहे, माझी मैत्रिणी जवळ मी जेव्हा बसली होती ना, तेव्हा तिथली एक बाई म्हणत होती की म्हणे आता यांना वंशाचा दिवा नाही, मुलगा हा मुलगाच असतो, आता यांना भाकर कोण देणार. आणि माहित आहे, तिची सासू माहित अशी रागानं पाहत होती तिच्याकडे. म्हणजे त्यांना मुलगा पाहिजे होता, मुलगी नव्हती. म्हणे मुलगी दुसऱ्याचं धन असते. हा, एवढा राग आला होता नाही मला. आणि त्यात माहित आहे का, तिची ननद आली पण तिच्या सासूला काय म्हणते की आई, मी तर तुला पहिलंच म्हटलं होतं की मला ही वहिनी पसंत नाही, माझ्या पसंतीची मुलगी केली असती तर म्हणे तुला वंशाचा दिवा मिळाला असता. सांगाय असे त्यांचे विचार आहे मुला आणि मुलीबद्दल. मला ना असं वाटत होतं की एखादीचं डोकंच फोडावं तिथे, पण मी स्वतःवर एवढा कंट्रोल केला नाही आणि म्हणून तर तुम्हाला पटकन घरी घेऊन आली. जाऊ दे ग, कशाला विचार करते एवढा? त्यांना माहिती नाही मुलगी आहे घराची लक्ष्मी असते. अगं आजकाल ना मुलं करतात ना, त्याच मुली पण करतात. आजकाल किती मोठ्या मोठ्या पदावर मुली आहेत, असा भेदभाव करू नये. अगं मुलगा हा एकाच वंशाचा दिवा असतो, पण मुलगी आहे ना सासर आणि माहेर दोन्ही सांभाळते, त्याच्या म्हणून ती मुलगी दोन्ही वंशाचा दिवा आहे. अगं जाऊ दे, त्या अशा लोकांचे बुरसटलेले विचार ना त्यांच्याच जवळ राहू दे. चल आपण कपडे बदल. हो नाही, मला पटलं तुमचं. काही त्यांच्या नादी लागायला पुरत नाही. मी तर देवाला प्रार्थना करते की ती मुलगी इतकी शिकाव आणि एवढ्या मोठ्या पोस्टवर व्हा आणि त्या आई वडिलांचं नाव रोशन करा. जाऊ द्या, चला आपण खुश.